रामकृष्ण हरी. आनंदी जीवनाचे सहज सोपे सूत्र देणारे विद्यापीठ म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कालावधीमध्ये महाराजांच्या संबंधाने आणि त्यांच्या अभंगाच्या अनुषंगाने काही क्रमिक चिंतन आपण केलं आहे. आज हा समारोपाचा भाग आहे आणि संत श्रेष्ठ सावता महाराजांचा आज मुख्य पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आज त्यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने हे चिंतन त्यांच्या चरणी आपण समर्पित करूया. संत तुमच्या आमच्या सारखे जरी दिसत असले तरी ते अधिकाऱ्याने खूप मोठे आहेत. जगातील सर्व तत्वज्ञान त्यांच्या चरणी लोळण घालतं. काही करण्याचं त्यांना शिल्लक नाही आहे. आनंदाचा मार्ग त्यांना सापडलेला आहे, किंबहुना त्या आनंदातूनच ते आपल्यासाठी खाली आलेत आणि आपल्यापर्यंत येऊन जगण्याचा मार्ग सुकर व्हावा, आपल्या जीवनामध्ये जगण्याची रीत यावी, जीवन उत्सवमय बनावं, त्यासाठी आपल्या स्तरावर येऊन आपल्या चरित्राच्या माध्यमातून, आपल्या अभंगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची सहज सोपी शिकवण संत आपल्याला देतात. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाटी. छोट्या बालकासाठी पंथ म्हणजे गुरुजी हातामध्ये पाटी घेतो आणि त्याच्यासोबत ते मूळाक्षर गिरवतो, 1-2 आकडे लिहितो. त्याला तर येत नाही असं नाही, पण लहान लेकराला शहाणं करायचं म्हणून तो ती क्रिया करतो. बालवाडीमध्ये असलेल्या पोरांना शिकवणं अतिशय कठीण. तसं संतांनी काम काय केलं तर त्यांनी विद्वानांना शिकवलं नाही, तर अतिशय बालवाडीमध्ये असलेले, अज्ञानी असलेले, सामान्य असलेले माणसं त्यांना शिकवण्याचं काम संतांनी केलं आणि ते आपल्या चरित्राद्वारे केलं, आपल्या अभंगाद्वारे केलं. सावता महाराजांचा चरित्राचा भागही आतापर्यंत आपण पाहिला आणि त्यांचे जे थोडेसे अभंग आहेत त्यातील समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे, या अभंगाचं काहीसं चिंतन आपण कालच्या सत्रामध्ये केलं, कालच्या मालिकेमध्ये केलं. त्यामध्ये महाराज म्हणतात की जो समय तुमच्या पुढं आला आहे त्याला सादर व्हा, अर्थात त्याचा स्वीकार करा. कारण समय आपल्यासमोर आल्यानंतर त्याच्यासोबत आपण संघर्ष करत बसलो तर काय होणार नाही. परिस्थिती बदलत नसते, तर त्या परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती बदलावी हा विचार आपण कार करीत आलो. अनेक महापुरुष असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती अतिशय बिकट आली आणि चांगली आली, पण त्या दोन्हीही काळामध्ये त्या काळाचा स्वीकार त्यांनी करून जगण्याचा मार्ग कसा असावा त्याचं मार्गदर्शन आपल्याला केलं, आपलं जीवन आनंदी बनवलं आणि आपल्यासाठी तो पथ तयार करून ठेवला. त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज असतील की अनुकूलतेचे, प्रतिकूलतेचे, चांगले बरे वाईट अनेक दिवस समोर आलेत, पण त्या कालाचा उपयोग करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक उत्तुंगता प्राप्त करून घेतली. रूस विचारवंत सॉक्रेटिसही आपण पाहिला, मीराबाईचं चरित्र आपण पाहिलं की घर, नातेवाईक, समाज संपूर्ण विरोधामध्ये असताना सुद्धा आपलं मन भगवंताकडे लावलं, मनस्थिती भगवंताकडे लावली आणि बाहेर एवढं दुःख दिसत असताना सुद्धा त्यांनी मात्र आपला आनंद शोधला. म्हणजे काय, परिस्थितीशी आपण जर झगडत बसलो तर काही होत नाही. या जगामध्ये मनासारखं काही होतच नाही. म्हणून एक हिंदी वचन आहे गोड, आपने मन जैसा हो ऐसा जब तक जीव चाहेगा, मनुष्य चाहेगा, तब तक वो कभी सुखी नहीं हो सकता. माझ्या मनासारखं व्हावं असं जोपर्यंत माणसाला वाटतं तसं कधी होत नसतं. म्हणून महाराज असं म्हणतात की जो समय तुमच्या पुढे आलात त्याच्याशी लढत बसू नका, त्याचा स्वीकार करा आणि त्या समयाला नमस्कार करून त्या बिकट परिस्थितीमध्ये, त्या कालामध्ये सुद्धा आपल्याला आपली मनस्थिती कशी चांगली करता येईल हा विचार करून आपण आपलं मार्गक्रमण करावं आणि त्यासाठी देव ठेविले तैसे राहावे. समयाला सादरतेनं स्वीकारायचं जर असेल तर देवाने जसं ठेवलं तसं राहावं लागतं. पण प्रश्न असा आहे की या समयाचा, काळाचा, आलेल्या परिस्थितीचा स्वीकार कोण करू शकतो? तर तोच करू शकतो की जो म्हणतो देव जसं मला ठेवील तसा मी राहील, अशी भावना, अशी मनस्थिती ज्याची होते तोच समयाचा स्वीकार करू शकतो. हा जो मार्ग आहे हा समर्पणाचा मार्ग आहे.
दोन प्रकारचे जीवन जगणारे माणसं आहेत. काही अहंकाराच्या मार्गाने जाणारे आहेत आणि काही समर्पणाच्या मार्गाने जाणारे आहेत. अहंकाराच्या मार्गाने म्हणजे काय? ते अशी प्रतिज्ञा करतात की असलेली परिस्थिती सगळी मी बदलून टाकेल. काही कर्तृत्वअंतर माणसं अशी म्हणत होते, परिस्थिती काय, मी म्हणेल ती परिस्थिती. आणि असे माणसं परिस्थितीशी कायम लढत राहतात. आतापर्यंत रावणापासून तर आतापर्यंतच्या मोठ्या मोठ्या सत्ताधीशापर्यंत हे माणसं देवाला मानत नाही, दैवाला मानत नाही. ते म्हणत असतात आम्ही आमची परिस्थिती बनवू, आम्ही आमच्या कर्तृत्वाने हे सगळं जग बदलून टाकू. पण संत श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळाले. स्वतःच्या कर्तृत्वाने भगवंताचा आश्रय न घेता केवळ मी काहीही करू शकतो अशा मार्गाने जे निघालेत ते डुबलेत. गर्वाच्या गर्तेमध्ये ते डुबून गेलेत, काही त्यांचं राहिलं नाही. आणि जीवनातला संघर्ष कधी कमी झाला नाही. म्हणून केवळ संघर्षाच्या मार्गाने अहंकाराच्या मार्गाने जाणारे जे माणसं आहेत ते सुखी झालेत असं इतिहासामध्ये कुठंच पाहायला भेटत नाही. बरेच माणसं अशी म्हणतात की आम्ही लात मारू तिथं पाणी काढू. पण बऱ्याच वेळा जी लात मारून पाणी काढायची पॅरालिसिस झाला की तो पाया चालत नाही. आणि पाणी काढण्याचा राहिला प्रश्न तर पोटामध्येच रोगाने पाणी होतं तर ते पाणीसुद्धा काढता येत नाही. असे माणसं परिस्थिती बिकट आपल्यासमोर आली की तणावग्रस्त होतात. काही केलं तो वेळ जात नाही. आता काय करायचं, आता काय करायचं, हे असं का घडलं, असे प्रश्न करतात. आणि परिस्थिती तर काय बदलत नाही, परंतु तणावाने ग्रस्त होऊन आपलं जीवन दुःखमय करून टाकतात. परंतु दुसरा जो मार्ग आहे तो दुसरा मार्ग समर्पणाचा आहे. पण तो समर्पणाचा मार्ग इथं सावता महाराज आपल्याला सांगतात की देव ठेविले तैसे राहावे. आता एक प्रश्न असा आहे की देवाने ठेवलं तसं राहावं लागतं. पण काही जण म्हणतील की देव जसं ठेवेल तसं नाही राहणार आहे. असं आहे, जो म्हणतो देव ठेवील तसं मी राहील आणि जो म्हणतो देव ठेवील तसं मी राहणार नाही, असे दोघंही जे आहेत ना त्यांना देवाने ठेवलं तसंच राहावं लागतं. कसं? या जगामध्ये आपलं अस्तित्व किती आहे? भगवंत जसा ठेवतो तसं राहावंच लागतं. एखादा म्हणत असेल की मी खूप चांगली शेती करेल आणि मी माझ्या श्रमाने कर्तृत्वाने हा भक्तीचा मळा फुलवेल, शेतीचा मळा फुलवेल. भक्तीचा मळा तर सावता महाराजांनी फुलवला, परंतु मी माझ्या कर्तृत्वाने संपन्न होईल असा सगळा जरी विचार केला तर पाऊसच नाही पडला तर तो म्हणेल मी कृत्रिम पाऊस पडेल. अरे पण कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगं असावं लागतात. तो निर्माण करणार तर ईश्वर आहे ना. त्याला तुम्ही नका ईश्वर म्हणू, तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, पण त्या शक्तीला त्या चैतन्याला तर आम्ही ईश्वर म्हणतोय. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होऊ शकत नाही. काही जरी झालं, एखादा मनुष्य म्हणेल की मी लग्न करेल आणि सुखी होईल. बरोबर आहे, लग्न तू केला, परंतु लग्न केल्यानंतर तू सुखी होशीलच असं कोणी सांगितलं? लग्न करून मला मुलं होतील आणि त्यांच्या माध्यमातून मी सुखी होईल, पण कोणी सांगितलं लग्न झाल्यानंतर मुलं होतच असतात? अर्थात काही जरी झालं तरी देवाने ठेवलं तसं राहावंच लागतं. परंतु जे माणसं म्हणतात देव ठेवील तसं मी राहत नाही, अशा माणसांच्या पदरी निराशा येते, संघर्ष येतो. पण जे असं म्हणतात की भगवंत जसा मला ठेवेल ना मी त्या प्रकारे राहील, याला ईश्वर निर्भर जीवन म्हणतात. मी माझं कार्य करत राहील, मी माझं काम करत राहील, काय फळ द्यायचं ते ईश्वर जाणो. ही समर्पणाची भाषा संतांची आहे. तुकाराम महाराजांचे गोड अभंग आहे नाटाचा, त्यामध्ये ते म्हणतात, आता तुझं कळेल ते करी, तारीशील तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतपणे. देवा आता तुला मी समर्पित झालो, तुला तारायचं तर तार, मारायचं तर मार, जवळ धरायचं असेल तर जवळ धर किंवा दुरी कर, तुला वाटेल ते कर. आता मी तुला शरण आलोय,
आता मी माझं काही कर्तृत्व पणाला लावणार नाही, मी माझ्या वाटेला आलेलं काम करेल, परंतु याच्यातून काय घडायला पाहिजे ते तू ठरव. याचा परिणाम काय होतो? मनुष्य समर्पित झाला रे झाला, एक सहज शांती त्याच्या जीवनात येते. संघर्ष संपून जातात, तो सहजतेनं जगायला लागतो. परिस्थिती कशीही डोळ्यापुढे जरी आली तर तो त्याची चिंता करत नाही. जगण्यामध्ये अनुकूलता आली, सुख आलं तर तो म्हणतो ती भगवंताची कृपा आहे, त्याने तो उन्मत्त होत नाही. आणि दुःख जर आलं तर तो म्हणतो ही भगवंताची इच्छा आहे. ईश्वराची इच्छा असावी की या दुःखातून माझ्या जीवनामध्ये काहीतरी दिव्य त्याला करून घ्यायचं असेल. आणि सुखाचे दिवस आले तर तो असा छातीला हात लावत नाही की पठ्ठ्यामुळं झालं, शून्यातून निर्माण केलं, असं तो गर्वाची भाषा बोलतच नाही. तो म्हणतो त्या परमात्म्याची कृपा आहे. कारण या जगामध्ये झाडाचं पानसुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची ही पाने हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. संत आपल्याला सांगतात ना, अरे सगळं काही तो करणार आहे. एकदा ईश्वर निर्भर समर्पित भगवंता आश्रित जीवन झाले रे झाले, एक निरव शांतता त्याच्या जीवनामध्ये येते. महाभारताच्या युद्धामध्ये कौरव पांडवांचं घनघोर असं युद्ध प्रसिद्ध आहे. युद्ध सुरू झालं, 10-12 दिवस निघून गेलेत. कौरवाचं अनेक सैन्य मारले गेलं. 100 कौरवातील जवळपास अर्धे कौरव मेलेत. पांडव मात्र जसेच तसे, त्यांच्यातलं कोणीच मिळलं नाही आणि सेनाही अबाधित आहे. तेव्हा दुष्ट दुर्योधन पितामह भीष्माचार्यांकडे गेला आणि अगदी खोचक शब्दामध्ये बोलायला लागला, पितामह, आम्हाला असं वाटतंय की तुम्ही लढताय आमच्याकडून, पण तुमचं मन गुंतलेलं आहे पांडवामध्ये. भीष्माचार्यांना वाईट वाटलं. प्रामाणिकतेनं लढणारा मनुष्य, त्याच्याविषयी कोणी शंका निर्माण केली की त्याला वाईट वाटतं. आपला असलेला सदहेतून त्या सदहेतूविषयीच कोणी शंका निर्माण केली की त्याचं दुःख भयंकर असतं. भीष्माचार्यांनी या हस्तिनापुराच्या गादीसाठी आपलं जीवन खर्च केलं. आणि जेव्हा त्यांना हा दुर्योधन असं बोलतोय की तुमच्यामध्ये भेद आहे, तुम्ही आमच्याकडून जरी लढत असलात तर तुमचं अनुमोदन पांडवांना आहे, या शब्दांचं वाईट वाटलं भीष्माचार्यांनी. आणि त्यांनी त्या सैन्यामध्येच शंख फुकून मोठी प्रतिज्ञा केली की उद्याचा दिवस पांडव सैन्यासाठी आणि पांडवांसाठी शेवटचा असेल. ही पृथ्वी, ही अवनी पांडव विरहित मी करून टाकेल. ही प्रतिज्ञा एखाद्या लबाड माणसाची नव्हती. त्यांचं नाव भीष्म आहे, म्हणजे भयंकर त्यांनी आतापर्यंतच्या प्रतिज्ञा केल्या. आपल्या सत्यवती मातेला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, तू काळजी करू नको, तुला असं वाटेल की मी लग्न करून तुझ्या मुलांच्या राज्यामध्ये वाटेदार होईल तर मी तुला आज वचन देतो, तुझ्यापुढे प्रतिज्ञा करतो की मी लग्नच करणार नाही. आपलं संपूर्ण आयुष्य या हस्तिनापुरासाठी, या कुरुवंशासाठी लावून देणारे भीष्माचार्य जेव्हा भयानक अशी प्रतिज्ञा करतात तेव्हा जमीनसुद्धा हलायला लागली, समुद्रामध्ये लाटा आल्यात, डोंगर डळमळायला लागलेत. आणि इतरांना चिंता निर्माण होईल याच्यामध्ये विशेष काय आहे? जगाचा चालक मालक श्रीकृष्ण भगवंत यांना सुद्धा चिंता निर्माण झाली. ही जी प्रतिज्ञा आहे ही भीष्माचार्याची आहे. युद्ध संपलं, सगळेजण आपापल्या गटामध्ये गेलेत. दुर्योधन प्रसन्न आहे की भीष्माचार्यांची ही प्रतिज्ञा आणि नक्की उद्या पांडवरहित ही पृथ्वी होणार. इकडे युधिष्ठिर, धर्मराज किंवा पांडव सैन्यातील जे काय होते त्या सगळ्यांना चिंता निर्माण झाली. परंतु अर्जुन मात्र आपल्या शिबिरामध्ये गेला आणि झोपी गेला. इकडे श्रीकृष्ण भगवंत विचार करताय कसं होणार, भीष्माचार्य कशा प्रकारचा पराक्रम गाजवणार, डोक्याला हात लावून काय युक्ती करावी, उद्या कसं लढावं, कसं अर्जुनाला तयार करावं, या चिंतेमध्ये भगवंत आहेत. म्हटलं आता जाऊया. रात्रीचे 11-12 वाजले असतील. अर्जुनासोबत उद्याच्या बाबतीमध्ये काही योजना आखूया. आणि यासाठी भगवंत जेव्हा अर्जुनाच्या पालामध्ये गेला, अर्जुनाच्या त्या शिबिरामध्ये गेला, तर जाऊन पाहतो तर काय, अर्जुन अगदी निश्चिंतपणे झोपलेला आहे. भगवंत डोक्याला हात लावतात, अरे मला इथं झोप येत नाही आहे, यांचं मरण दाराशी आलं आहे,
उद्या हे मरू शकतात. आणि हा एवढा कसा निश्चिंत झोपला. श्रीकृष्ण गेले अर्जुनाकडे, त्याला हलवलं तरी तो उठेना. अरे उठ बाबा. अर्जुन उठला आणि भगवंताला म्हणाला, भगवंता कशाला उठवलं रे मला, किती चांगली झोप लागली होती. श्रीकृष्ण म्हटले, अरे वेड्या मला झोप लागे ना, आणि तू झोपला कसा. अर्जुन स्मित हास्य करीत म्हटला, जिसका भगवान जाग रहा है उसने चिंता क्यों करनी चाहिए. अरे ज्याचा देव जागी आहे त्याने कशाला चिंता करायची. अर्जुन भगवंत निर्भर झाला आणि निश्चिंत झाला. मनुष्य ईश्वराच्या सत्तेवर विश्वास करायला लागला, श्रद्धा करायला लागला. परिस्थिती कुठली जरी आली तर त्या परिस्थितीमध्ये तो डगमगून जात नाही. आणि तो म्हणतो सावता महाराजांच्या भाषेमध्ये, देव ठेविले तैसे राहावे. आता काही जरी आलं तर भगवंत जसा ठेवेल तसं मी राहणार आहे. नवीच लग्न झालेलं एक जोडपं समुद्रातून चाललं होतं. अतिशय सुंदर बायको त्या तरुणाला मिळाली होती. आणि त्या बोटीमध्ये म्हणा, त्या जहाजामध्ये म्हणा अनेक यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी म्हणा किंवा पर्यटनासाठी निघाले होते. समुद्रातून जहाज चाललं होतं. समुद्रामध्ये येणाऱ्या त्या पाण्याच्या लाटा आणि त्याला स्पर्श करीत येणारा वारा सगळ्या वातावरणाला आल्हाददायक करून टाकत होता. परंतु समुद्रच अचानक पुढे गेल्यानंतर लाटा उसळायला लागल्यात. नंतर त्या लाटांचं रूपांतर मोठमोठ्या डोंगरा एवढ्या लाटांमध्ये झालं आणि त्या लाटा नंतर आदळायला लागल्या. आतापर्यंत जे आल्हादकारक वातावरण होतं, आतापर्यंत जे मनमोहक वातावरण होतं, अचानक ते भीतीदायक झालं. सगळे घाबरायला लागलेत. जहाज आता हेलकावे द्यायला लागलं. आता ते पलटी होतं की काय असा प्रसंग झाला. प्रत्येकजण आपला जीव कसा वाचेल याची काळजी करायला लागला. परंतु तो जो तरुण ज्याचं नवीनच आता लग्न झालेलं होतं, आपल्या पत्नीसाठी सोबत जो त्या जहाजामध्ये बसलेला होता, त्याच्या चेहऱ्यावर मात्र निश्चिंतता होते, प्रसन्नता होती. ती नवतरुणी नववधू घाबरली आणि आपल्या नवऱ्यानं म्हणायला लागले, अहो प्रत्येकजण घाबरलेला आहे, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय, परिस्थिती भयानक आहे, तुम्हाला भीती वाटत नाही का. नवऱ्याने हातामधून तलवार काढली आणि तिच्या मानेवर धरली आणि मग तिला विचारला, आता तुला भीती वाटत नाही का. त्या भीतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती नववधू हसायला लागले. स्मित हास्य तिनं केलं, अहो तलवार तुमच्या हातामध्ये आहे, आता मी कुणाला घाबरावं. इतराच्या हातामध्ये तलवार असती तर मी घाबरले असते, पण तुमच्या हातामध्ये जर तलवार असेल तर मी आता घाबरावं कुणाला. तो स्मित हास्य करून तसाच म्हणाला, जसं तुझ्या माझ्या बाबतीत झालं ना तसं माझ्या भगवंताच्या बाबतीमध्ये झालं आहे. जेव्हापासून त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली, भाव निर्माण झाला, त्याची सत्ता स्वीकारली, त्याच्याविषयी समर्पित झालो, त्या दिवसापासून जीवनातलं भयच निघून गेलं. महाराज म्हणतात हेच घडणार. देव ठेविले तैसे राहावे. ईश्वराविषयी समर्पण जगण्यामध्ये आलं की तो देव जसं ठेवील तसं राहायला लागतो. आणि कुठलाही प्रसंग जीवनामध्ये आला की तो त्या समयाला स्वीकार करतो. महाराज सूचक वाक्याप्रमाणे पहिल्या चरणामध्ये सांगतात, समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. आता हे संपूर्ण अभंगाचं सार आहे. याला सूचक वाक्य म्हणूया, सिद्धांत वाक्य म्हणूया. आता हे कळून घेण्यासाठी पुढे याचा विस्तार केला आहे. समयाशी सादर व्हावे हे सांगण्यासाठी दोन प्रकारचे समय सांगितलेत. एक काळ जो आहे तो भरभराटीचा काळ आहे, जीवनामध्ये उत्तुंगता आहे, यशाचे शिखर आहेत. पण या काळामध्ये सुद्धा सावता महाराज म्हणतात की त्या काळामध्ये सुद्धा बुद्धी स्थिर ठेवा, त्याही काळाला स्वीकारा आणि उन्मत्त होऊ नका. शब्द किती गोडे बघा. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. एक काळ असे असेल की हत्तीच्या अंबारीमध्ये तुमच्या मिरवणुकी निघतील. यशाचा काळ असेल, सगळे तुमचे जय जयकार करत असतील, पण त्याही काळामध्ये उन्मत्त होऊ नका बरं. त्या काळाला सुद्धा मान द्या. त्या काळामध्ये सुद्धा डगमगून जाऊ नका. डगमगून जाऊ नका म्हणजे त्याही काळामध्ये अस्थिर होऊ नका. त्याही काळामध्ये चित्ताला स्थिर ठेवा.
काय म्हणायचं सावता महाराजांना इथं? दुःखाच्या काळाला मनुष्य स्वीकार करतो बऱ्याच वेळ किंवा त्या काळामध्ये स्थिर राहतो, परंतु चांगला काळ भरभराटीचा काळ आला की त्या काळामध्ये माणसं घसरण्याची जास्त शक्यता असते. सुखामध्ये मनुष्य वाहून जातो, बऱ्याच वेळा अस्थिर होतो आणि संस्कृतीकडून विकृतीकडे जातो. म्हणून दरिद्रतेच्या काळामध्ये तरी मनुष्य स्थिर राहतो, संतुलित राहतो, परंतु भरभराटीच्या काळामध्ये तो असंतुलित होण्याची जास्त शक्यता असते. रूसी विचारवंत आहे लिओ टॉल्स्टॉय, त्याच्या अनेक कथा आहेत. त्या लिओने एक सुंदर कथा सांगितली आहे. अधर्माने भूताला सांगितलं की सगळ्या जगामध्ये आपल्याला आपलं साम्राज्य करायचं आहे, जा आणि समाजामध्ये जाऊन मनुष्याची बुद्धी बिघडून टाक. आता तो भूत निघाला. एका शेतामध्ये तो आला. तिथे एक शेतकरी सकाळीच आलेला होता. विहिरीमध्ये मोठ टाकून त्या मोठीच्या माध्यमातून तो त्या शेताला ओलं करीत होता. मोठ म्हणजे काय? चांबड्याची बनवलेली पिशी, ती पाण्यामध्ये टाकायची, त्याला दोर लावायचा आणि बैलाने त्याला खेचायचं आणि ते पाणी वर आणून दांडाद्वारे शेताला द्यायचं. ही जुनी पद्धत. परंतु शेतामध्ये येत असताना आपली भाकरी घेऊन यायची, अशी जुनी पद्धत. तो आपली भाकरी, कांदा, चटणी, काय भाजी असेल ती त्याने आणली आणि बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला ती बांधून टाकली. ते भूत त्या ठिकाणी आलं आणि त्याने त्या शेतकऱ्याने आणलेली ती जी शिदोरी होती, न्याहारी होती, त्याने ती खाऊन टाकली. काम झालं. 2-3 तासानंतर शेताला बरंचसं पाणी देऊन झाल्यानंतर कडकडून भूक लागली त्या शेतकऱ्याला आणि जेवण्यासाठी तो जाणार. हातपाय त्याने धुतले, बैल त्याने सोडले, चरण्यासाठी त्या बैलांना सोडून दिलं आणि जेवणासाठी जातोय. भाकरी पाहतो तर तिथं फक्त ते कापडच आहे, फडकच आहे, भाकरी कुठं? त्याने पाहिलं की आपली भाकरी कोणीतरी खाऊन टाकली. पण तो म्हटला जाऊ द्या, ज्याने कोणी खाल्ली असेल त्याला त्याची गरज असेल, त्याला भूक लागली असेल, जाऊ द्या बिचाऱ्याला, त्याने खाल्लंय म्हणजे त्याला गरज आहे, भुकेला असेल, खाऊ द्या, जाऊ द्या. एक दिवस आपण नाही खाल्लं म्हणजे काय मरतो का? आणि मग दांडामध्ये वाहणारं जे पाणी आहे म्हणजे तुंबलेलं पाणी होतं, ते नितळ पाणी त्यांनी भरपूर पिलं, पोटभर पिलं आणि परत थोड्या वेळाने तो आपल्या कामाला लागला. अधर्माकडे हा भूत जेव्हा गेला नाही, ही सगळी घटना जेव्हा त्याने सांगितली तेव्हा तो अधर्म म्हणाला, अरे माणसं एवढे जर समाधानी राहिलेत तर आपलं साम्राज्य कसं पसरणार? माणसं समाधानी राहायला नको, त्यांच्यामधलं जनावर जागी व्हायला पाहिजे, माणसं जनावरेसारखी व्हायला पाहिजे, असं काम तुला करायचं आहे. भूत त्या अधर्माला म्हटलं, ठीक आहे महाराज, काही काळ मला तुम्ही द्या, काही वेळ तुम्ही मला द्या, मी प्रयत्न करतो आणि तुमची जी इच्छा आहे, तुमचं साम्राज्य सगळीकडे पसरावं, त्याचा प्रयत्न मी करतो. या भूताने एका शेतकऱ्याचं रूप घेतलं आणि ज्या शेतकऱ्याची भाकरी खाल्ली होती त्याच्या मळ्यामध्ये आला आणि सांगितलं, हे बघा, मी दूरच्या गावाचा शेतकरी आहे, माझ्याकडे शेती होती परंतु आमच्याकडे दुष्काळ आहे, म्हणून तुमच्याकडे मला काही काम मिळेल का? त्या शेतकऱ्याने याला काम दिलं. आता हे भूतच असल्यामुळे सांगितलेलं काम कमी वेळामध्ये आणि खूप चांगलं करायला लागला आणि मनुष्याने सेवा केली की तो मालकाचं मन जिंकत असतो. त्या शेतकऱ्याचं मन त्याने जिंकून घेतलं आणि हळूहळू शेतकरी हा ठेवलेला तो नोकर म्हणजे भूत याचं सगळंच ऐकायला लागला. पुढे पावसाळ्याचे दिवस आलेत. आता जमीन पेरायची आहे. शेतकऱ्याचे अतिशय महत्त्वाचे दिवस. तुकाराम महाराज असं म्हणतात की पेरणी जर करायची असेल आणि घरामध्ये जर कोणी मेलं तर मडे झाकुणी करी ती पेरणी, मड्याला झाकून ठेवायचं पण पेरणी करायची. असा हा पेरणीचा काळ आल्यानंतर हा नौकर त्या शेतकऱ्याकडे गेला आणि म्हटलं, मालक, माझी एक गोष्ट ऐकाल का तुम्ही? अरे म्हटलं, एक काय? 10 ऐकतो, सांग. म्हटलं, यावर्षी जी पेरणी आहे ती खाली जी खोलगट जमीन आहे तिथे करू नका. जी उताराची जमीन आहे, डोंगराचा जो उतार आहे तिथे आपली काही जमीन आहे, त्या ठिकाणी यावर्षी आपण शेती करूया. म्हटलं, तू म्हणशील तसं. यावर्षी त्या शेतकऱ्याने त्या उताराच्या जमिनीवर पेरणी केली. या वर्षीचा पावसाळा इतका जोरात झाला, धो 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 पाऊस बरसला आणि ज्यांच्या शेती खाली होत्या, खोलगट होत्या, त्यांची शेती पिकलीच नाही. पण डोंगराच्या उतारावर याची शेती असल्यामुळे भरपूर पीक आलं.
इतकं पीक आलं की घर धनधान्याने भरून गेलं. व्यापार केला आणि तरी धान्य उरलं. शेतकरी प्रसन्न झाला. वाह, याचं ऐकलं म्हणून आतापर्यंत माझ्या इथपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे काही निघालं नसेल एवढं उत्पन्न निघालं. या वर्षीचा काळ निघून गेला. पुढच्या वर्षीचा परत पावसाळा आला. तेव्हा ते भूत म्हणजे तो चाकर त्या शेतकऱ्याला सांगायला लागला, महाराज, मालक, माझी यावर्षी अशी विनंती आहे की गेल्या वर्षी डोंगराच्या उतारावर आपण केलेली शेती आता तिथं नाही करायची. जी खोलगट जमीन आहे, गाळाची जमीन आहे, तिथं आपल्याला पेरायचं आहे. आता गेल्या वर्षीचा अनुभव असल्यामुळे कुठलाही किंतु परंतु न करता या शेतकऱ्याने जी खोलगट जमीन आहे त्या ठिकाणी पीक पेरलं, बीज टाकलं. यावर्षी पाऊस कमी झाला. डोंगराच्या उतारावर असलेल्या जमिनी सुकून गेल्या, पण खोलगट जमिनीमध्ये थोड्या पाण्यामध्ये सुद्धा भरपूर पीक आलं. आता काही कमीच राहिली नाही, भरपूर पीक. व्यापार केला, भरपूर धान्य विकलं आणि तरी घरामध्ये धान्य राहिलं. आता तो म्हटलं काय करायचं. आणि मग त्याने विचार केला की या धान्यापासून, या जवापासून, या ज्वारीपासून दारू बनवायची. आणि ओडका नावाची दारू त्याने बनवली. आता दारू बनवल्यानंतर त्या दारूचे गिऱ्हाईक भरपूरच. पहिल्यापेक्षा त्याची भरपूर समृद्धी झाली. पूर्वीचं घर जे छोटंसं होतं, झोपडी होती, छप्पर होतं, कौलारू घर होतं, ते गेलं आणि मोठी बिल्डिंग उभी राहिली. त्या घरामध्ये आता ज्या ठिकाणी चूल होती तिथं गॅस आला किंवा आधुनिक पद्धतीचे सगळं सामान आलं. जो शेतकरी धोत्रामध्ये राहत होता तो सुटाबुटामध्ये राहायला लागला. जो घरामध्ये येत असताना बुटं काढून येत होता आता तो बुटं घालूनच यायला लागला. सगळं काय बदलून गेलं. एवढी श्रीमंती आली की त्याने अनेक आपल्या सोयऱ्या धायऱ्यांना आणि बाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठी पार्टी ठेवून, उत्सव ठेवून त्या पार्टीसाठी, त्या उत्सवासाठी सगळ्यांना बोलवलं. आता ठेवलेला जो कार्यक्रम होता, ठेवलेली जी पार्टी होती ती कशाची, तर ती दारूची होती आणि मांसाची होती. अनेक सुटाबुटातले माणसं त्या ठिकाणी आलेत आणि तिथं तो जल्लोष सुरू झाला. ज्या घरामध्ये दूध पिल्या जात होतं, ज्या घरातल्या स्त्रिया पतींना दूध द्यायच्यात, त्या घरातल्या स्त्रिया त्या काचेच्या ग्लासामध्ये त्या माणसांना दारू द्यायला लागलेत. हे सगळं अधर्माने भूत पाहत होता. त्या शेतकऱ्याची बायको त्याला दारू देण्यासाठी गेली आणि तो प्याला जेव्हा खाली पडायला लागला, त्यातली दारू काही सांडली, तर तो त्याच्या बायकोवर चिडला. तो अरे मूर्ख आहेस का काय, तू हे काय साधं पाणी नाही आहे, महाग ही दारू आहे. थोड्याच वेळामध्ये कुणीतरी भिकारी त्या घरामध्ये आला आणि म्हणाला, साहेब, मी 10 दिवसाचा उपाशी आहे, मला काही खाण्यासाठी तुम्ही द्याल का. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये यायची. अरे इतके एवढे मोठे श्रीमंत माणसं असताना भिकारडा तू घरामध्ये आला, चल निघ इथून. अधर्म हसायला लागला. अरे किती परिवर्तन झालं. एका काळामध्ये भूतानी याची भाकरी खाऊन टाकली तरीही समाधानी राहणारा आणि त्या प्रसंगालाही सामोरं जाणारा, मनावर त्या प्रसंगाचा परिणाम न होऊ देणारा बदलला की हा. आणि नंतर मुख्य त्या पार्टीला सुरुवात झाली. पहिला ग्लास सगळ्यांनी घेतल्यानंतर एकमेकांना कोल्याप्रमाणे गोड बोलायला लागलेत. त्या भूताला अधर्म म्हणाला, का रे या पहिल्या ग्लासामध्ये, पहिल्या पॅकमध्ये काय तू लांडग्याचं गुण मिसळली की काय. म्हटले, थांबा महाराज, थांबा साहेब, थांबा मालक, बघा अजून पुढं पुढं घडतंय काय. दुसरा ग्लास घेतल्यानंतर ते वाघाप्रमाणे एकमेकावर खेकसायला लागलेत, आक्रमण करायला लागलेत. आणि तिसरा ग्लास घेतल्यानंतर डुकराप्रमाणे चिखलामध्ये लोळायला लागलेत. अधर्म म्हटला, वाह, ज्या कामासाठी तुला मी पाठवलं होतं ते काम तू फत्ते केलं की. मला वाटतंय त्याच्यापेक्षा तू चांगलं काम केलं, पण काय केलं काय तू. म्हणजे महाराज मी काय केलं नाही. आतापर्यंत त्यांना त्यांच्या गरजेपुरतं मिळत होतं, तोपर्यंत हे माणसं सहज सुंदर राहिलेत. पण त्यांच्या परिस्थितीपेक्षा जास्त यांना मिळालं, गरजेपेक्षा यांना जास्त मिळालं. आणि त्याच्यामुळं यांच्यामध्येच असलेला कोला, वाघ आणि डुक्कर जागं झालं. खरं असं आहे, दारूच्या गुत्त्यामध्ये माणसं जातात आणि बाहेर जनावरं होऊन येतात.
आज माणसं श्रीमंत झाल्यानंतर सांगतात की माझा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर पहिला पॅक तो माझ्याबरोबर पिला. म्हणजे आजचं व्यसनसुद्धा फॅशन म्हणून वापरतात. का? समृद्धीचा काळ आला, अक्कल नसत्यापेक्षा पैसा जास्त आला. सावता महाराज म्हणतात त्या काळामध्ये सुद्धा, आणि त्या काळामध्ये विशेष करून सांभाळण्याची गरज आहे बरं. म्हणून त्या काळाला सुद्धा सादरतेनं स्वीकार करा आणि उन्मत्त होऊ नका. आमच्याकडे म्हणत होते ना, उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही. मातायचं नाही. म्हणून महाराज असं म्हणतात की हाही काळ आहे ना, कोणी दिवशी बसून हत्तीवर. पण बाबा, हा जो काळ आहे ना, हा काळ काय असाच राहणार नाही. बरेचसे करोडपती माणसं रोडपती होतात. 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात आणि त्यावर माऊली भाष्य करतात की हा जो इंद्र आहे, पुण्याईच्या आधाराने तो इंद्रपदाला प्राप्त झाला, परंतु पुण्याई कमी 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 झाली की तो परत मृत्यू लोकामध्ये त्याला यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आजच्या भाषेमध्ये कसं बोलावं लागेल? मग तया 5 वर्षाची मुदत सरे, मंत्रिपदाची उटी उतरे, आणि मग येऊ लागती माघारे आपापल्या मतदारसंघा. मोठ्या पदावर असलेले माणसं जर खाली आलेत की परिस्थिती जरी बदलली तर त्याच मनस्थितीत ते जगतात जुन्या. ते म्हणतात काय समजलंच तुम्ही मला, मी कोण आहे? सावता महाराज म्हणतात तसं जमणार नाही. आता परिस्थिती ती राहिली नाही. आता खाली आलास ना, त्या परिस्थितीला सुद्धा सहर्षतेनं स्वीकार कर. मग कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, तुझी जी उन्नती होती ती आता थोडी खाली आली. म्हणजे आतापर्यंत तुझ्या पुढे अनेक सुभेदार फिरत होते, पण एक दिवस जर तुला सुभेदार व्हावं लागलं तर आता परिस्थिती कशी बदलली, परिस्थितीशी लढत बसू नको. आता मनस्थिती या ठिकाणी आण की नाही नाही, आता याला मला स्वीकारायचं आहे. पुढचा काळ असाही होऊ शकतो, कोणे दिवशी पायीचा चाकर चालून जावे. पण एक काळ असा येऊ शकतो की हत्तीवर बसणारा मनुष्य, त्याला सेवक म्हणूनही काम करावं लागू शकतं. आणि याही परिस्थितीमध्ये स्थिर राहा आणि समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तसे राहावे. आता या समयाचं दुसरं उदाहरण देतात. कोणे दिवशी बसून याची म्हण, कोणे दिवशी घरात नाही धान्य. एखादा काळ असेल की मनामध्ये अनेक गोष्टी खाण्याची इच्छा आहे, पण ते मिळत नाही. घरामध्ये धान्याचं कण राहिला नाही. सावता महाराज सांगतात की याही काळामध्ये खचून जाऊ नको. असा विचार कर की हाही काळ निघून जाईल. ए भी दिन निकल जाएंगे. माणसं दुःखाच्या गर्तेमध्ये गेले की थकून जातात, हारून जातात आणि आपलं जीवन संपवतात. हे अभंग जर डोळ्यापुढं असेल तर काही दुःखाचे दिवस आले तरी माणसं खचून जाणार नाही. आपल्या मानेला दोर लावणार नाही, फाशी घेणार नाही, त्याचं भांडवल करणार नाही. हे दिवस निघून जाते. म्हणून महाराज म्हणतात की थांब थोडंसं, कारण एक काळ असा येऊ शकतो कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. बाबा, एक काळ असा येईल की घरामध्ये कुठं ठेवावं धान्य, तुझ्या घरामध्ये जागा राहणार नाही. भगवान जेव्हा देतो ना, छप्पर फाडके देत आहे असं म्हणतात. म्हणून या काळामध्ये सुद्धा स्थिर राहा. अनुकूलता आली तरी स्थिर राहा, प्रतिकूलता आली तरी स्थिर राहा. याचंच नाव आहे समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. पुढच्या चरणामध्ये सावता महाराज खूप चांगला संदेश देतात. जीवन म्हटलं की त्याच्यामध्ये चांगले दिवस आहे, वाईट दिवस आहे, पण या सगळ्याचा एक दिवस अंत आहे, आणि तो अंत म्हणजे मरण आहे. म्हणून ध्यानात ठेव, तू यशाच्या शिखरावर जरी असला आणि दरिद्रतेमध्ये जरी असला तर या दोन्ही काळामध्ये एक आठवण ठेव की मला एक दिवस मरावं लागणार आहे. माणसं का उन्मत्त होतात? काही इतरांसोबत चांगले वागत नाहीत, ते मरणाला विसरतात. ज्यांच्या डोळ्यापुढे मरण आहे तो म्हणत असतो या जगामध्ये किती दिवस राहायचं आहे. म्हणून मिळालेला दिवस जो आहे तो आनंदाचा करायचा आणि स्वतः दुःखी राहायचं नाही, इतरांना दुःख द्यायचं नाही, अशा विचाराने तो चालतो. म्हणून महाराज म्हणतात की मृत्यूची आठवण राहू द्या. या जगामध्ये काय कायमचे तुम्ही राहायला आलेले नाही आहेत. याला पाहून घेईन, त्याला पाहून घेईन, काही नाही बाबा. म्हणून
कोणे दिवशी यम येती चालूनी, कोणे दिवशी प्राण जाती घेऊनी, कोणे दिवशी स्मशानी जाऊनी एकटे राहावे. लोकांमध्ये कायमच तू राहतो, पण एक लक्षात ठेव, एक दिवस स्मशानामध्ये जाऊन एकट्याला राहावं लागणार आहे. म्हणून हळूहळू हळूहळू जसं जसं पुढं आपण जातो तसं इतरांचा अंगीकार करणं हे कमी करायला पाहिजे. नंतरच्या काळामध्ये आपण लोकांना नकोसो होतो आणि आपल्याला सगळेच लागतात, पण हळूहळू हळूहळू मी एकटा होत जाणार आहे, किंबहुना सगळ्यामध्ये राहत असताना सुद्धा सगळ्यांना मी नकोसा होणार आहे. म्हणून महाराज ही धोक्याची घंटाही देतात, सावध करतात की कोणे दिवशी यम येते चालवणे, कोणे दिवशी प्राण जाते घेऊणे, कोणे दिवशी स्मशानी जाऊणे एकटे राहावे. आणि शेवटी असं सांगतात, बाबा चांगले बरे वाईट दिवस सगळे येतील, नंतर मरणही असेल, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रयत्नाने करायची. आतापर्यंत जे समोर येईल ते जसं आलं तसं स्वीकार करायचं, पण एक गोष्ट मात्र प्रयत्नाने करायची. काय? कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा. सद्गुरू जो अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे, ज्याचा एक हात भगवंताच्या हाताशी आहे तर दुसरा हात आपल्या हाताशी आहे, अशा सद्गुरूची कृपा माझ्या जीवनामध्ये कधी होईल. जगण्याचा अर्थ समजून सांगणारा तो सद्गुरू, त्यासाठी मात्र प्रयत्न करायचे आहेत. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरणाच्या खेपा. जन्माला यायचं, मरायचं, हे चक्र संपायला पाहिजे. ते चक्र तेव्हा संपेल जेव्हा ते सद्गुरू ते अद्वैत तत्वज्ञान करून देतील आणि सांगते तत्वम असी, ते सच्चिदानंद परब्रह्म तू आहेस, मरका देह तू नाहीस, तो अनंत आहे, अपार आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. त्या मूळ तत्वाचे ते सद्गुरू स्मरण करून देतील आणि मग जन्म मरणाच्या खेपा चुकतील. पण सावता महाराज म्हणतात, जन्म मरणाच्या खेपा जरी चुकत असल्या या तत्वज्ञानाने, तरीही एक इच्छा राहतेच ना. काय? कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. तत्वज्ञान झालं तरी भक्तीसाठी परत परत हा जन्म मिळावा आणि तुझी भक्ती अव्याहतपणे घडावी, आणि त्यासाठी मात्र समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसेचे राहावे, देव ठेविले तैसे राहावे. किती सहज जगण्याचा सुंदर मंत्र सावता महाराजांनी आपल्याला दिला. आजच्या दिवशी जसा अभंग आहे त्या अभंगाप्रमाणेच आपली जीवनयात्रा, आपला अवतार काल संत श्री सावता महाराजांनी आज भगवंताच्या चरणी समर्पित केला. महाराजांचा जन्म शके 1172 इसवी सन 1250, तर समाधी शके 1217 इसवी सन 1295. म्हणजे 50 ते 95 हा जो कालावधी आहे, फक्त 45 वर्षाचा महाराजांचा विषय आहे. शहाणे माणसं आपले काम पूर्ण झाले की तर थांबत नाही. या 45 वर्षामध्ये जे करायला पाहिजे ते त्यांनी पूर्ण केलं. आणि सावता महाराज विचार करतात की आता आपण ज्या स्वरूपापासून आलो त्या स्वरूपाला निघायला पाहिजे. आणि मग ओठोनी प्रातःकाळी करून या स्नान, घालून आसन यथाविधी. आता या अभंगाकडे थोडं लक्ष द्या. आपण बोलताना असं म्हणतो की सावता महाराज अगदी सर्वसामान्य होते, शेती करीत होते, भाजीपाला करत होते, सामान्य शेतकरी होते. पण या अभंगातून आपल्याला कळेल की महाराजांनी हे सगळं वेश, हा सगळा अभिनय आपल्यासाठी जरी केला असला तरी ते मोठे हठयोगी होते, ते ज्ञानी होते. आता देह सोडायचा, मग केलं काय? प्रातःकाळी उठले आणि स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर त्यांनी आसन लावलं. नवज्वरे देह झाल्याने संतप्त, परी मनी आर्त विठोबाचे. बाहेर अशा प्रकारची लीला केली की अंगाला ताप आला. खरं तर आतमध्ये असलेला तो अग्नी प्रज्वलित केला. सर्वसामान्य माणसाला काय कळेल? अंगाला हात लावावा तर चटका लागतोय, बाहेरच्या माणसाला असं वाटतं की त्यांना ताप आला, परंतु अंतःकरणामध्ये आर्तता आहे भगवंताची की देवा, आता मानवी देहामध्ये येऊन तुझ्यापासून थोडंसं देहाच्या दृष्टिकोनातून दूर राहिलो,
परंतु स्वरूपाच्या दृष्टिकोनातून तुझ्या स्वरूपामध्ये आज परत एक रस व्हायचा आहे. असं महाराज म्हणतात ना, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. जाण्याचाही उत्सव होऊ शकतो, यालाही म्हणायचं समय असे सादर व्हावे. प्राणायाम करुणी कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वे. हठयोगाचा राजयोगाचा नियम आहे. पूरक, रेचक, कुंभक. बाहेर सोडणारा जो वायू त्याला रेचक म्हणायचा, मध्ये घेण्याचा श्वास त्याला पूरक म्हणायचा आणि साठवून ठेवायचा त्याला कुंभक म्हणतात. श्वास आपला रोखून ठेवला आणि वायू निरोधीला मूळ तत्वे, याचा अर्थ कुंडलिनी जागृत केली. मूलाधार चक्राच्या ठिकाणी तो वायू निरोधित केला. कोणता काळ होता? शके 1217 शाले वाहन शक मनमथ नामक संवत्सर. शके 1217 या दिवशी सावता महाराजांनी समाधीची ही सगळी तयारी केली आहे. ऋतू ग्रीष्म, कृष्ण आषाढ चतुर्दशी, आलाया उदयासी सहस्रकर. अर्थात सकाळी सूर्य उदित झाला, हजारो किरणाने तो सगळ्यांना प्रकाशित करीत होता. त्याने विचार केला की 45 वर्षापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखाच एक सूर्य या मळ्यामध्ये राबला आणि सगळ्यांना प्रकाश दिला. जणू काय आकाशामध्ये असलेला सूर्य सावता महाराज रूपी सूर्याचं दर्शन करण्यासाठीच आज उदित झालाय. पुढे महाराज लिहिताय, सावता पांडुरंग स्वरूपी मिळाला, देह समर्पिला ज्याचा त्यासी. सावता महाराज म्हणतात की पांडुरंगाकडूनच आलो होतो. हा देह त्यानेच दिला होता. ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. त्याने दिलेला देह त्याच्या ठिकाणी समर्पित करायचा, परंतु तोही सहजतेनं जात असताना मात्र अभंगाच्या रूपाने सर्व तुमच्या आमच्यासारख्या समाजाला सांगून ठेवलंय, समयासे सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. सहज सुंदर जगण्याचा मार्ग, राजमार्ग सावता महाराजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलाय. हे संपूर्ण अभंग फक्त गाण्याचे नाही आहेत, ते तर गावेच, पण फक्त गाण्याचे नाही आहेत, नुसते कीर्तन करण्याचे नाहीत, तर ते जगण्याचे आहेत. हे अभंग आम्ही आमच्या समोर जर ठेवलेत तर त्या आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही सुखी राहू शकतो. कसलीही परिस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये आली तर तो डळमळीत होणार नाही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती उत्तम करून तो सहज सुंदर जीवन जगू शकतो. ही झालेली सेवा, हे वाङ्मय पुष्प संत शिरोमणे सावता महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि महाराजांच्या या अभंगाची अनुभूती आमच्या जीवनामध्ये यावी यासाठी सावता महाराजांना प्रार्थना करायची आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, संत शिरोमणी सावता महाराज की जय. रामकृष्ण हरी.